100% विजय माझा आहे। मी बीड जिल्ह्याचा खासदार असणार आहे 4 तारखेला संध्याकाळी। बीड जिल्ह्यामध्ये लोकशाहीचं मलिनीकरण कसं होईल याचा कार्यक्रम सर्वजण करतायत असं मला वाटतंय। जी सत्ताधारी आहे ते, कारण बीड जिल्ह्यात लोकशाही चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे। आपला सुसंस्कृत जिल्हा आहे, त्या जिल्ह्याची परंपरा चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे। ही जिम्मेदारी पालकत्वाची असते आणि त्यांनी तसं केलं पाहिजे। पण उलट पालकत्वाने त्यांच्या परळीमध्येच धिंगाणा घातला आणि या गोष्टीला बिलकुल 4 तारखेला जनतेच्या माध्यमातून जे मतदान झालं त्यातून निकालामधून जे जनतेला जी पाहिजे ती अपेक्षित जनता करून दाखवणार आहे। त्याच्यामुळे कुठल्या एखाद्या अनुचित प्रकारावर काही होणार नाही। पण मी जी मागणी केली त्या मागणीचं उत्तर शासनानं असेल निवडणूक आयोगानं कुठलंही नकारात्मक मत दिलेलं आहे किंवा कुठलीही मला पॉझिटिव्हिटी दिली नाही। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे काय होईल ते पुढचं होईल, पण आजचा निकाल मात्र माझ्या बाजूने लागणार। मॅन्डेटरी असा विषय आहे की जे बीड जिल्ह्यातील अधिकारी आहेत ते बीड जिल्ह्यामध्ये राहू शकत नाहीत निवडणूक प्रक्रियेमध्ये। तरी पण इथे जिल्ह्यातल्या जिल्हाधिकारी महोदया बीड जिल्ह्यातल्याच आहेत, त्याच्यावर ते कधीच बोललेलं बघितलं नाही मी। ते जिल्ह्यात कशा राहिल्या, त्यांना का ठेवलं गेलं? त्याच्यानंतर आणखी व्यंकटेश मुंडे हे जिल्ह्यातलेच आहेत। मी हे दोन्ही अधिकाऱ्याविषयी वारंवार बोललोय, पण याच्यावर कधीही यांना ठेवलं का गेलं? कारण ह्यांनी आज काहीतरी वेगळ्या प्रकारानं काहीतरी कायद्याची पळवाट काढण्यासाठी यांचं नाव दुसऱ्या मतदार यादीत लावणे, आम्ही जिल्ह्यातले नाहीत असं दाखवणे, असा काही प्रकार केलाय असं कळतंय। पण आणखी ते उघड काही त्यांनी माध्यमाला कुठं कळवलं नाही किंवा आपल्या कुठल्या माध्यमाच्या प्रसार माध्यमांनी मला कुठं ऐकलं नाही मी की हे दुसऱ्या जिल्ह्यात मी आहे, मी या जिल्ह्यातले नाही असं म्हणलेलं ऐकलं नाही। जर म्हणले असले तर मला माहित नाही, पण त्यांनी असं केलंय असं कळतंय। तर या सर्व गोष्टी करत असताना यांनी उत्तर जनतेला द्यायला पाहिजे होतं की मी जिल्ह्यातली नाहीच आहे, काय आहेत पण आहे तर तुम्ही कसं राहिलात? मॅन्डेटरी की त्यांना इथं न राहता येत नाही, तरी पण ते राहतायत। आणि हा प्रकार कुणी केलाय आणि याला प्रशासन शासन जे कोणी जबाबदार असेल त्याच्यावर काय ऍक्शन व्हायची ती आफ्टर इलेक्शन होईलच। पण आजच्या प्रक्रियेमध्ये यांना मी निवडणूक प्रक्रियेच्या काउंटिंग प्रक्रियेमधून सुद्धा बाजूला ठेवा असं सांगितलं होतं। ठीक आहे, आरो म्हणून जिल्हाधिकारी नाही राहिला तरी चालेल, पण व्यंकटेश मुंडे यांना ऑप्शन सबस्टिट्यूट होते, पण तसं केलं नाही गेलं निवडणूक आयोगाने। का केलं नाही? मग जनतेला पारदर्शकपणाची काउंटिंग दिसू द्यायची नाही असं आहे का काय मला माहित नाही। सोशल मीडियावर दावे प्रतिदावे दोन्ही बाजूनी होत असतील त्याच्याबद्दल माझं काही दुमत नाहीये, ते त्यांचा अधिकार आहे, ते करत असतील। पण मला एक माहित आहे की मी बीड जिल्ह्याचा येणारा 4 तारखेला खासदार म्हणून मीच येणार आहे, एवढं मला नक्की माहित आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।